महिलांना आरक्षण तर पवार साहेबांनी दिलंच। आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण नेतृत्व करू शकतोय, त्यातून आपण आज अनेक महिला इथे आहेत की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करून त्या पुढे आल्यात। सक्षना आहे, सक्षना इथे बसली आहे, सक्षना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आली आणि आज ती राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ती काम करू शकते। हे आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला व्यासपीठ दिलंय म्हणून आपण करू शकतोय। पण हेच करत असताना गेले कित्येक वर्ष आपण संघर्ष करतोय, तो का करावा लागतोय? कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे। जर तुम्हाला आणि मला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण मिळालं तर यांना खुर्च्या अर्ध्या खाली कराव्या लागतील आणि त्यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आपलं जोपर्यंत लांबवता येईल आरक्षण तोपर्यंत लांबवण्याचा प्रयत्न होतोय। खरं पवार साहेबांचे मनापासूनच आभार मानले पाहिजेत की साहेबांनी हा विचार केला की ह्या महिलांमध्ये ती शक्ती आहे, महिलांमध्ये ती ताकद आहे की त्या नेतृत्व करू शकतात आणि ते नेतृत्व करून त्या पुढे जाऊ शकतात। पुरुषांना सगळ्यांनाच माहिती आहे की महिलांमध्ये ती ताकद आहे,